मित्रांनो, महाराष्ट्राच्या सह्याद्री रांगेत असा एक किल्ला आहे ज्याच्याकडे पाहिलं की अंगावर काटा येतो. अगदी आकाशाला भिडणारा सरळ दगडी मातीने बनलेला तो म्हणजे कलावतींदुर्ग. आणि याच्यावर चढणं म्हणजे मृत्यूशी खेळ करणं. हाताला आधार नाही, पायाखाली खोल दरी आणि वाऱ्याचा प्रचंड वेग. पण वर पोहोचल्यानंतर जो नजारा दिसतो ना, तो आयुष्यात विसरणं अशक्य आहे. आता कथेनुसार या दुर्गचं नाव कलावती एका शूर मराठी राणीने दिलं होतं. असं म्हणतात की तिचं वास्तव्य याच सुळक्यावर होतं आणि तिच्या निधनानंतर तिच्या स्मृतीसाठी हा किल्ला कलावतींदुर्ग या नावाने ओळखला जाऊ लागला. तर मग चला मित्रांनो, आज आपण निघालो आहोत या रहस्यमय आणि रोमांचक कलावतींदुर्गच्या प्रवासाला. तर आपल्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. अशक्य सुंदर सह्याद्री. जय शिवराय मित्रांनो, शोध प्रवासाच्या या यूट्यूब समामध्ये पुन्हा एकदा तुमचं प्रथमतः सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कलावतींदुर्गला. आता कलावतींदुर्ग हे आहे कुठे, तर आपल्या पनवेल पासून फक्त 14 किलोमीटर अंतरावर आणि ठाणे नवी मुंबईच्या पुढून फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, आपण सकाळी 6 वाजता आलेलो, पण थोडासा अंधार होता, त्याच्यामुळे आपला काही शूट जमलेला नाही. त्यासाठी आता आपण शूट करतो आहोत. आणि कलावतींदुर्ग आणि प्रबळगड या माची म्हणजे खरा दुर्ग म्हणजे प्रबळगड, आणि प्रबळगडावरती लक्ष ठेवण्यासाठी हा कलावतींदुर्ग म्हणजे एक सुळका आहे, त्या सुळक्याचा वापर केला जातो. मित्रांनो, सकाळचे पहाटेचे म्हणजे 6 वाजलेले आहेत. एवढं भारी वातावरण झालंय ना. तुम्हाला पक्ष्यांचा आवाज ऐकायचा ना, हे ऐका, हे बघा साऊंड. फील द वर्ड साऊंड्स. ही मजा बघा कुठे भेटते, फक्त सह्याद्रीमध्ये. ऐका, कसला आहे, खतरनाक ना. एकदम भारी वाटतं कानामध्ये ऐकायला. काय ती मुंबई मधली गर्दी, गाड्यांचा आवाज नुसता. हे बघा सकाळ सकाळी. म्हणून सांगतो तुम्हाला, ट्रेक करा. खरंच एक दिवस तरी, आठवड्यातून एक दिवस तरी ट्रेक नक्की करा. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे बेस्ट फेमस ट्रेकर. बघायचं तुम्हाला, हे बघा, हे आहे वैष्णवी गुरु. मी कोकणी वैष्णवी या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तिला पण म्हणजे 2 सबस्क्रायबर वाढू द्या, 4 सबस्क्रायबर वाढू द्या ना. तिचं पण थोडस बघू. काय बोलतेस? नमस्कार. ओ माय गॉड, नमस्कार. येऊ, कसं वाटतंय? खतरनाक मजा येणार आहे. मित्रांनो, हा जोकिंग पार्ट झाला, पण ठीक आहे, आपण इतिहासामध्ये घुसूयात परत आणि आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया. आपला ध्येय आजचा आहे कुठला आहे? अरे, कलावतींदुर्ग. तर चला. काय हवं यांना अजून? किती समाधानी आहेत माणूस. याच्यापेक्षा बेकार जिंदगी झालेली आहे, पण ह्याची जिंदगी कसलं भारी, निसर्गामध्ये मस्त. वाव. ज्या वेळेस आपण मान्सून चालू झालेला होता त्यावेळेस आपण प्रबळगडाचा ट्रेक केलेला होता. ज्यावेळेस प्रबळगडाचा ट्रेक केला होता त्यावेळेस आपल्याला हा रस्ता जे आहे, पायवाट जी आहे, ही चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला भेटलेली. पण आता या पावसामुळे ना पूर्ण असे म्हणजे हे बघा, हे पूर्ण असं दरड वगैरे कोसळलेले आहेत. आणि हा जे रस्ता आहे याच्यावरची माती जी आहे ती पूर्णपणे वाहून गेलेली आहे. आणि हा पूर्ण असे दगड 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 तयार झालेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही ट्रेक करचाल त्यावेळेस फक्त सावधानतेने ट्रेक करा, एवढंच सांगायचं आहे आपल्याला. बाकी काही नाही आहे. फक्त थोडासा म्हणजे पॅच जो आहे तो हार्ड झालेला आहे. ज्यावेळेस आम्ही आलेलो होतो ना त्यावेळेस म्हणजे असं माती वगैरे टाकून पूर्ण लेवल होता, म्हणजे असं चालण्यासाठी व्यवस्थित फ्लॅट होता हा. पण आता ठीक आहे, बघूया पुढे अजून काय काय भेटेल आपल्याला अनुभवायला. कारण पाऊस आता सध्याला बंद झालेला आहे, त्याच्यामुळे ट्रेक करणं आपण चालू केलेलं आहे. आता बघूया तेव्हाचा फरक आणि आताचा फरक. आता एवढाच फरक आहे की आपण कलावतींदुर्ग या ठिकाणी जाणार आहोत. कलावतींदुर्ग म्हणजे एक सुळका आहे, त्या सुळक्याला आपण आज भेट देणार आहोत. तर आपल्यासोबत कलावतींदुर्गचा तुम्ही पण आनंद घ्या. या काका, कामाला चाललात?
आपण सह्याद्रीमध्ये आल्यानंतर जे पहिलं आपण झोके खेळायचो झाडाला बांधून, पण इथं नॅचरली झोका आहे हे बघा. आणि हे फक्त सह्याद्रीमध्येच आणि सह्याद्रीशी संलग्न असणाऱ्या जंगलामध्येच आपल्याला हे झोके असे पाहायला भेटतील. तर हे बघा, करा एन्जॉय म्युझिक सोबत आता. खतरनाक, माझ्या मजाने खालीच बसलोय. माई माझ्या मजाने खाली बसाय. आईला आई एन्जॉय करायचं म्हणलं तर हे अरे कुठं बसू. हो बघ, माझ्या वजन खाली बसायला लागली. खाली खरंच सह्याद्री कधीच कोणाच नाराज करत नाही. येथील प्रत्येक वारा जणू आपल्या कानामध्ये काहीतरी सांगून जातोय. म्हणतात ना, जे निसर्गामध्ये हरवतो तो स्वतःला सापडतो. असंच काहीतरी आज माझ्यासोबत घडलेलं आहे खरंच. आता आपण आहोत प्रबळगड माचीच्या खालती. थोडंसं खालती एक हॉटेल आहे, म्हणजे श्री समर्थ हॉटेल. या ठिकाणी आपण आहे ना टेंट वगैरे टाकू शकतो आणि इथे बाथरूमची वगैरे व्यवस्था आहे. म्हणजे आज म्हणजे पहिल्यांदा बघितलं मी की गडावर जाते वेळेस आपल्याला कुठेतरी बाथरूमची व्यवस्था एका ठिकाणी चांगली दिसलेली आहे. म्हणजे हे असणं गरजेचं आहे प्रत्येक गडावरती, पण या ठिकाणी आहे. ठीक आहे, मस्त वाटलं थोडंसं. आणि या ठिकाणी आपण टेंट वगैरे टाकू शकतो आणि त्यांना जे काही संध्याकाळचं आपण ज्यावेळेस ट्रेकिंग करायला येतो ना, ज्यावेळेस स्टे करतो आपण, त्यावेळेस त्यांना आपण जे काय असेल ते आपण ऑर्डर वगैरे देऊन नंतर मग सकाळी पहाटे गड वगैरे चढू शकतो. तर हे बघा, दाखवतो तुम्हाला मी. आता आपण प्रबळगड माची या ठिकाणी पोहोचलेलो आहे म्हणजे की आता आपल्याला इथे एक हनुमानाचं शिल्प आणि गणपतीचं शिल्प लागलेलं आहे. आता आपण हे बघूयात. आणि या म्हणजे हनुमानाच्या मंदिराच्या टप्प्याच्या वरतीच थोडंसं आता प्रबळगड माची लागेल आपल्याला. तर या जय जय बजरंगबली, गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आता आपण फायनली प्रबळगड माची या ठिकाणी पोहोचलेलो आहे. हे पाहू शकता तुम्ही, आपणला कलावंतीन दुर्ग हा कसा स्पष्टपणे दिसतोय आणि त्याच्या बाजूची व्ही आकाराच्या बाजूची म्हणजे खाच पडलेली आहे. जे कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड माची जे आहे त्याच्यामध्ये दोन्ही काच पडलेली आहे. हा इकडचा बाज जे आहे ते पूर्णपणे प्रबळगड आहे आणि आपण कलावंतीन या दुर्गावरती जाणार आहोत. हे पहा, खतरनाक असलं भारी व्ह्यू झाले ना, पूर्ण असं म्हणजे सनराईज वगैरे तिकडून खतरनाक होते. खतरनाक, लय भारी. वाव. मित्रांनो, आता आपण प्रबळगड वाडी या ठिकाणी आहोत. आता इकडे जो रस्ता जातो तो हा प्रबळगडावरती जातो आणि इकडला जो रस्ता जातो तो आपल्याला कलावंतीकडे जातो. जागोजागी असे नेमप्लेट लावलेले आहेत कलावंती दुर्गाकडे जाण्याकरता. पूर्ण दाट घनदाट जंगल आहे. या जंगलातून आपली सफर आज कलावंतींच्या दुर्गाकडे वळलेली आहे. हे पहा, पूर्ण दगड आहेत. हे बघा ना, फुल जंगलातून आहे रस्ता पूर्ण. ओ सावकाश. हे बघा, आपल्याला कलावंतींचा कातळपट्टा लागलेला आहे. हे व्ही आकार आणि इकडं जे आहे तर हा जे पट्टा आहे तर हा प्रबळगडाचा पट्टा आहे. असा पूर्ण लांबपर्यंत पसरलेला आहे. त्यांच्या भरपूर होते. मित्रांनो, आता आपण कलावंतींच्या कातळ टप्प्या म्हणजे हा पायरी
म्हणजे कातळामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत पूर्णपणे. आता त्या पायऱ्या सर करून आपल्याला वरती जायचं आहे. आता इथला जो पट्टा आहे ह्या ठिकाणचा, आता मी जे थांबलो आहे जे थोडंसं म्हणजे चॅलेंजिंग आहे थोडंसं. ही चॅलेंजिंग आपल्याला पार करायचं आहे. तर आपण दाखवू थोडंसं हा रस्ता कसा आहे. पूर्ण म्हणजे असं मातीचा निसरडा रस्ता आहे. जर पाणी वगैरे पडलं तर 100% इथून शुअर स्लिपरी होणारच, कारण थोडं सांभाळून. ओके डन. मध्ये आपण आता वावरतो आहे. हे बघा काय दिसतंय तुम्हाला, खतरनाक आहे का नाही. मित्रांनो आता आपण फायनली कलावंतीनदुर्गच्या वरती टोकावरती आलेलो आहेत. जसं म्हणजे जेवढी ॲडव्हर्टाइजमेंट केली तेवढा काय असा हार्ड पॅच नाही आहे हा, किंवा हा एवढा सोपा काय हार्ड नाही आहे. पायऱ्या वगैरे व्यवस्थित आहेत, मोठे पायऱ्या आहेत, ठीक आहे. म्हणजे जो फर्स्ट टाइमर ट्रेकवर कोणी आला असेल तो पण आरामात ट्रेक सर करू शकतो. तर आता हा वरचा जो पॅच आहे थोडासा हार्ड आणि थोडं रिस्की आहे, कारण या ठिकाणी जे पायऱ्या लावलेल्या आहेत हार्ड लेवलचे आहे. त्यासाठी फक्त एवढा जो पॅच आहे ते व्यवस्थित सांभाळून वरती चढायचं आहे, आणि जे काय असेल ते आपल्याला वरती जाऊन पूर्ण एक्सप्लोर व्यवस्थित करायचं. तर चला मग आपल्यासोबत या. तुम्ही कलावंतीनदुर्गला येचाल त्यावेळेस ही बघा हे रस्त्यावर जाते वेळेस आपल्याला या ठिकाणी इकडे दाखवतो. या ठिकाणी एक गुफा आहे. आता ही गुफा तुम्हाला दाखवतो मी. ही तुम्हाला माहिती आहे का गुफा? नसेल ना तर माहिती तुम्हाला मी सांगतो या गुफेची. तर या आतमध्ये थोडंसं हे माझ्या पाठी आहे, बघूया म्हणजे गुफेमध्ये काय आहे काय नाही. फ्लॅश लावलेला आहे. पाण्यामध्ये या मित्रांनो सावकाश आतमध्ये बघूया काय अजून. ये बंद करू का? नको नको ये ना, खाली बघ खाली बघ. हे बघा अजून पुढं इथं एल शेप झालेला आहे. या ठिकाणी एल शेप झाला आहे. तर थोडंसं आतमध्ये अजून बघूया या कसं आहे. अजून एल शेप झालाय मध्ये, थोडं सावकाश. हे बघा म्हणजे एक पूर्ण
सॉरी वटवागळ वगैरे आहेत आतमध्ये, थोडं जपून. हे आय थिंक रूम सारखंच आहे, पूर्ण रूमच आहे कोरलेली आतमध्ये. सॉरी. आता तुम्ही आतमध्ये गुफा बघितलीच असेल, कारण पूर्ण असं एक साधारणतः 1 मीटर ते 3 मीटरपर्यंत आय थिंक, आता तेवढं मला नाही माहिती. आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण असं एल शेपमध्ये आणि एल शेपमध्ये आय थिंक हे चोरवाट असावी. म्हणजे ज्यावेळेस कोणी शत्रू वगैरे येतील जास्त, त्या ठिकाणी एक 10 ते 15 सैनिक आरामात आपले राहू शकतील. अशा पद्धतीनं पूर्ण आतमध्ये रूम आहे. पण त्या रूममध्ये जर तुम्ही कोणी आलात आणि गेलात तर थोडंसं सांभाळून, कारण आतमध्ये जे आहे ते आता पूर्ण घाण झालेली आहे आणि थोडं मध्ये वटवागळं वगैरे सर्व फिरत आहेत, करतायत. त्याच्यामुळं ना थोडं सांभाळून या. नक्की आपण एकदा बघा, म्हणजे भारी वाटेल, तुम्हाला पण एक्सप्लोर केल्यासारखं वाटेल. तर आता आपण दुर्ग तर बघितला, सुळका ही सर्व बघितल्यानंतर आता आपण या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करूयात. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच कंटेंटसाठी नवीन अजून काही नवीन घेऊन येण्यासाठी ना या चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला बी काही कोणतं जात असाल तर ते एक्सप्लोर करण्यासाठी संधी भेटेल. तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, लास्ट आपला स्टॉप करूयात. जय शिवराय, जय शंभूराजे.